नमस्कार मित्रांनो. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये अमानुषपणे माणसाच्या जीवनाला माणसाला काळिमा फासण्यासारखी गोष्ट घडली. यज्ञा नावाच्या 3 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार करून त्या मुलीच्या डोक्यामध्ये दगड घालून छिचून तिची हत्या करण्यात आली. असा अमानुषपणे जो प्रकार घडला, या प्रकाराला जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की अशा नीच रूढीच्या, नीच विचारांच्या, माती खाणाऱ्या लोकांच्या, अशा दुर्मिळ आणि अशा वाईट विचारवंत लोकांना ठेचून मारलं पाहिजे. आज 3.5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक बलात्कार झाला. आज मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये झाला. उद्या कुठल्याही तालुक्यामध्ये, कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही खेड्यामध्ये, कुठल्याही वस्तीमध्ये, कुठल्याही जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडू शकतो. काय प्रशासन काय करतंय? त्याला पकडण्यासाठी 24 तास लागले. काय तर म्हणे न्यूजला फ्रॉड होऊ राहिलं, न्यूजला बातमीवर बातमी की प्रशासनानं 24 तासाच्या आतमध्ये आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अरे बाबा हो, ज्या आरोपीच्या 24 तासाच्या आत मुसक्या आवळल्या, काय त्या यज्ञा बाळाच्या आत्म्याला शांती लाभली का त्या मुसक्या आवळल्याने? काय महिलांवर होणारे अत्याचार थांबलेत का? आणि थांबणार आहेत का? अहो, मुलगी जन्माच्या आधी मुलगी फक्त तिच्या आईच्या गर्भशयामध्ये सुरक्षित आहे. नाहीतर मुलगी जन्मल्यापासून तिच्या मरेपर्यंत तिला तिच्या जीवनामध्ये संघर्षच करावा लागतो. प्रशासनानं फक्त घोषणाबाजी काही गोष्टीच्या केलेल्या आहेत की मुलींसंदर्भात, स्त्रियांसंदर्भात कठोरातली कठोर कारवाई करू, असे आश्वासनही दिले जाते. परंतु अशा नीच लोकांचे जिंदगीवर थू आहे आणि प्रशासनानं ह्याशा लोकांना वेळीच फाशी दिली पाहिजे. अशा लोकांना, ज्या लोकांनी नीच रूढीनं अमनुष्यपणे त्या बाळावर लैंगिक अत्याचार केला, जिथं रूढ प्रमाणात, जिथ्या रूढ रूढीने तिच्यावर हा माझ्यासमोर शब्दच नाही तिला बोलण्यासारखे, असा तिचा घात केला, असा तिला बलात्कार करून तिच्यावर असा अत्याचार केला. अहो, अशा लोकांचे विचार ठेचले पाहिजेत. अशा लोकांना कडकात कडक शासन झालं पाहिजे. अशा लोकांना समाजामध्ये स्थान दिलं नाही पाहिजे. अशा लोकांना भर चौकामध्ये त्यांचं लिंग कापलं गेलं पाहिजे, प्रायव्हेट पार्ट कापलं गेलं पाहिजे. कारण की त्यांना जाणीव झाली पाहिजे की आपण जे कृत्य केलं आहे त्या कृत्याचा पश्चाताप म्हणून आपल्याला ही सजा, आणि ती सजा त्याच्या आयुष्यातली अंतिम सजा असली पाहिजे. त्याला जाणीव झाली पाहिजे आणि नंतरच त्याला सजा झाली पाहिजे. जर व्यक्तीला अशी दृढ इच्छा आणि अशा लोकांना जर त्यांच्या चुकीची जर जाणीव नाही झाली आणि त्यांना ती जाणीव न होताच